समस्त दोषम प्रणम्य सर्व परमेश्वरस्य साक्षात् अधीश्वरमियां शरणं रमेशम्। ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। हरे नमः. हरे नमः. तर काल झालेल्या उपनिषदावर भाष्य सांगायला आचार्य कर्म संचय वेत्तारं त्यजेन नारायणं हि यः प्रीत्या एकदेश संस्थत्वात् सखायम इति चोदितम्. सखायम म्हणून सगळीकडे वरच्या उपनिषदात सांगितलं आहे. नारायण परमात्म्याला सखायम कशाला म्हणतात? सखा अयम इति चोदितम, हा सगळ्यांचा सखा आहे म्हणून. का बाबा? कर्म संचय वेत्तारम, आपण जितके काही कर्म करतो त्या सगळ्या केलेल्या कर्माचा संचय म्हणजे साठा. आपण केलेल्या कर्मांचा साठा किती आहे हे जाणणारा जो नारायण आहे, त्या नारायणाला कोणी सोडू नये असं. त्या नारायणाला विसरून जाऊ नये असं. कारण तोच खरं सगळ्या आपल्या सगळ्या कर्माच्या बद्दलचा जाणणारा असतो. किती किती कर्म केव्हा केव्हा केलेले असतात काय नाही, सगळे आपल्या कोटी जन्मापासून केलेले सगळे कर्म संचय, कर्मांचा साठा कोणाला कळतो? कोणाला माहित असतो? आपल्यालाच माहित नसतोय, तर परमात्म्याला माहित असतोय सगळ्यांना, सगळ्या कर्मसंचय. म्हणून अशा नारायण परमात्म्याला विचार करणं सोडून देऊन जो कोणी प्रीत्या एकदेश संस्थत्वात, परमात्मा आपल्यावर प्रीती असते त्याला, पण आपण त्याला सोडून दिलं तर एकदेश संस्थत्वात, कुठे एके ठिकाणी असं किंवा तरी आपण केलेलं कर्म एखादं कुठेतरी पाहिलेलं असेल, सगळं थोडं त्याला माहिती असं म्हणून नाही, सगळं माहित असते त्याला. म्हणून त्याला सखायम इति चोदितम, म्हणून त्या परमात्म्याला सखा, हा सगळ्यांचा खरा सखा आहे सांगितलं गेलेलं आहे. त्याला सखाय सखाय असं उपनिषदातील शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. पुढे न विद्याया फलं तस्य श्रुतं च नरकावहम नैव प्राप्नोति सुकृतम संत्यागात परमात्मना. तेव्हा त्यांनी जितकं काही शिकलेलं असेल, विद्याया हा आपण शिकलेल्या सगळ्या विद्येचं फळ त्याला मिळत नाही, जो नारायणाला सोडून देतो. म्हणून न विद्याया हा फलं तस्य, कितीही शिकलेला फळ त्याला मिळत नाही. नरकावहम, वेद जरी शिकलेले असले तरी, श्रुत म्हणजे वेद, श्रुतंच नरकावहम, ते परमात्माला जाणलं नाही तर नरकाला आपल्याला देणारा होत ते. आपण इतके काही जे काही मंत्र वगैरे शिकलेले असतात की नाही, ते सगळे नरक देण्याला कारण होतात. नैव प्राप्नोति सुकृतम, त्याला हे सगळं केल्यामुळे खूप वेद जाणला आहे, वेद शिकलेला आहे, विद्या खूप शिकलेला आहे, विद्यावान आहे, असं सगळं जरी म्हणलं तरी त्या परमात्म्याला सखा असणाऱ्या त्या परमात्म्याला जर त्यांनी जाणलं नाही तर ते सगळं नरकावह म्हणजे नरक देण्यासाठी कारणीभूत होतात. नैव प्राप्नोति सुकृतम संत्यागात परमात्मना, परमात्म्याला सोडून दिलं तर आपण केलेले जितके काही चांगले कामं असतात की नाही, त्याचं फळ त्याला मिळत नाही, सत्कर्माचे फळ त्याला मिळत नाही. म्हणून परमात्म्याला सोडलं तर हे काही मिळत नाही. तुम्ही वाटल ते करा, चांगले सत्कर्म करा, पण परमात्म्याला सोडलं तर ते काही मिळत नाही त्याला. मुख्य त्यागो हरे देव, तुम्ही त्याग करून टाकणं म्हणजे सोडून देणे. हे कोणाला सोडून देणे? परमात्म्याला सोडून देणं. बाकी सगळं करणं, घर पाहिजे, बायको पाहिजे, दर पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, सगळं करतो आपण. ते सगळं सोडून न देता, परमात्म्याला सोडून दिलं म्हणजे मोठा त्याग म्हणतात.
यन्नास्ती ते वदेदम म्हणे तो काही नाही तो काही नाही तो काही नाही अशा प्रकारे जर म्हणत राहिलं त्याच्यासारखा अधिक असणारा पाप कर्म जर काय होऊ शकेल सांगा. तत्समम वा अधिकम वापी, किंवा त्याच्यासारखा कोणीतरी आहे, त्याच्यापेक्षा मोठाही एक कोणी आहे, असं जो कोणी अशा इतर देवतांची ऐक्य भावना त्या परमात्म्याच्या बद्दल ठेवून घेतो की नाही, ते काय होतं अधिकम वापी कुरुयात ऐक्यमधा विवा ऐश्वर्यादी गुणानां वा. परमात्म्याच्या ऐश्वर्यादी गुणामध्ये राहत आहे हो. हम्म कृष्णाच्या मध्ये जितका ऐश्वर्य गुण आहेत की नाही, ऐश्वर्य आदी गुण आहेत की नाही, त्याच्यापेक्षाही जास्त गुण इतर देवतांच्या मध्ये आहे. त्यांच्यामध्ये परमात्म्याच्या मध्ये असणारं ऐश्वर्य आदी सगळं नष्ट होऊन जात. ना आणि तो काहीच नाही, तो कोणत्याही प्रकारे श्रेष्ठ नाही इत्यादी जाणणे म्हणणे. तत्प्रसादम विना मोक्षम ब्रूयाद्वा कस्यचित कशित. त्याच्या प्रसादाशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवतांची उपासना केली तरी मोक्ष मिळतो. इतर कोणत्याही देवताची उपासना केली असताना देखील मोक्ष मिळतो. म्हणजे याकरता त्याचं काय, त्याच्यापेक्षा अधिक काय, त्याच्यापेक्षा समान, त्याच्या समान देखील काय कोणी नाही. इतर देवता सगळे श्रेष्ठ आहेत असं म्हणतो. पुऱ्यात्वा कशाचित कशीच कोणत्या तरी इतर देवतांच्या बद्दल असं मानलं तर ऐक्य वा, किंवा त्याच्या बरोबर ऐक्य, किंवा साई साई इत्यादी सगळे रामकृष्ण इत्यादिकांच्या सारखेच आहेत असं तो पण म्हणेल की नाही. ऐक्य वा ब्रह्म शर्वादे, हे ब्रह्म आणि शर्व, सर्व म्हणजे रुद्र, ब्रह्मदेव शर्वदेव रुद्रदेव इत्यादिकांचा इत्यादी मुक्ता ऐक्यमथा विवाह, किंवा हे सगळे लोक मुक्त झाल्यानंतर सगळे परब्रह्म परमात्माच होतात, विष्णूच होतात असं समजतात. व्यत्यासांच्या अवतारांच्या मध्ये फरक देखील जो कोणी तो म्हणून घेतो. जीवाभेद अमुष्यच्या, जीवांशी ह्या परमात्म्याचा अभेद आहे. जीव आणि तो एकच आहे असं म्हणतो. भेदज्ञानम, हे भेदज्ञान तद्गुणानाम, त्या परमात्म्याच्या गुणांच्या ठिकाणी देखील भेदज्ञान जो कोणी जाणतो किंवा जो विचार करतो, ते नवा अति आता मिथो किंवा त्याला त्याच्याशिवाय दुसऱ्या इतर देवतांच्या मध्ये देखील ऐक्य जो कोणी जाणतो. तसंही होतात क्रियाणांच्या, त्यांनी केलेल्या जी क्रिया असतात ते परमात्म्याने केलं हो हे असं म्हणायचं, परमात्म्याने केलं हो असं न म्हणता त्यांनी केलं हो, त्यांनी काय केलंय, तो काय आला नाही, तो गेला नाही, काही नाही, आम्हाला काही मिळालं नाही बरं का, असं जाणून घ्या. तद्रूपाणामथा, जेव्हा परमात्म्याचे जितके रूप आहेत त्या रूपांच्या मध्ये देखील तसं भाग्य, तसं विभेद जाणून घेऊ नये. असाम्यत्वम असाम्य दर्शनम वापी, साम्य दर्शन देखील नसावं, समान आहे अशा प्रकारचे विचार देखील करायला जाऊ नये. तद्गुणानाम परस्य, परमात्म्याचे गुण काय, त्या गुणांच्या बद्दल पर इतर देवतांचे गुण काय, ते सगळं देह देही भाव देखील काय, तर सगळ्याच्या सगळं कसं आहे, वेगवेगळं आहे असं न समजता परमात्म्याच्या मध्येच असणारे जे गुण रूप आहेत की नाही, त्याच्यामध्ये देखील वेगवेगळेपणा नाही आहे. आता कसं जसं देह देही विभेदंच, आता आपल्या देहामध्ये त्या परमात्म्याच्या देहामध्ये विभेद नाही, सगळे सारखेच आहेत असं जो कोणी अवयवाबद्दल बद्दल देखील जाणीव करून घेतो, मग जाणून घेतो. परस्परम भेद दृष्टी ते नवा कुत्रचित क्वचित, त्यांच्यामध्ये परस्पर विषयामध्ये जो कोणी भेद भावना ठेवतो, एके ठिकाणी म्हणून नाही दुसरीकडे कुठेही पण असो भेदभावना ठेवून घेतो, तिचा असणारा परमात्मा हा परमात्मा वेगळा, तो वेगळा अशी भावना कधी ठेवून घे. दोष संसर्ग मत्स्यापी, हा परमात्म्याला देखील दोषाचा संसर्ग लागतो. स्वतःच्या दोषाचा किंवा दुसऱ्यांच्या दोषाचा त्याला देखील संपर्क लागतो. अज्ञान असं अज्ञानता ज्ञान तो अज्ञानाने असो किंवा जाणून बुजून असो जाणतो. निर्देहत्व अंशच्या, त्याला कसला देह नसो काही नसो का, तर देहाच्या त्या परमात्म्याचा देह म्हणजे एक प्राकृत देह, आपल्यासारखा एक प्राकृत देह आहे. हा अचिदानंद देह, सच्चिदानंद रूपी असणारा नाही तो, असा म्हणून तो प्रादुर्भूत होतो म्हणजे अवतार घेतो.
विभोर देहत्यागोद्भवादिकम, त्या परमात्म्याच्या देहाचा त्याग अरे त्यांनी देह सोडला बर का. हम्म. आणि तो आपल्यासारख्या देह सोडून दुसऱ्या गतीला गेला, तो काहीतरी समजून घे. अज्ञान त्याला देखील असतं, दुःख इत्यादी असतं, असामर्थ्य त्याच्यामध्ये असतं, दुसऱ्यांच्या वशामध्ये तो राहत असतो. हम्म. तथा त्याप्रमाणे दुसऱ्यांच्या सारखा तो देखील राहत असतो इत्यादी. तथा असत्वशत्व, त्याच्या वशामध्ये काही नाही आहे. विवश आहे तो. कशापि कदाचित क्वचित, कोणत्याही व्यक्तीला कोणालाही देखील त्या परमात्म्याच्या वशामध्ये राहणेपणा आहे असं समजून घेऊन त्याच्या वशामध्ये मात्र कोणी नाही आहेत हा, असं समजून घेणं देखील चुकीचं आहे. प्रमाण बलादे, हे परमात्म्याचा परिमाण कसा आहे, बळ केवढं आहे काय नाही, हे एवढंच बळ आहे व्हायच्यात, त्याच्यात जास्त बळ नाही हो असं म्हणणे. तस्य विष्णोर महात्मा, त्या विष्णू परमात्म्याचे भेद दृशीर वास्य, भेदही आहे अभेद देखील आहे असं जाणून घेतो. जीवैर्वा सगुण आदवे, जीवाशी किंवा आपल्या गुणांच्या बद्दल, आपल्या गुणांशी देखील योग्य असणार परमात्मा आपल्यामध्ये जे गुण आहेत तसे गुण त्याला देखील आहे तो असं समजून घेतो. तर्कही तस्य अपलाप, तर्कांच्या द्वारे त्याच्याबद्दल असा अपलाप करणं म्हणजे नाही ते बोलणं, भलतच बोलणं. अपलाप म्हणजे काय नाही ते बोलणं अपलाप करणं म्हणजे त्याच्याबद्दल असं काहीतरी भलतच समजून घेणं. तत्र रक्तेन चेतसा, आणि त्या ठिकाणी आपलं चित्त ठेवून घेऊन, अशा भावनेने त्याच्या ठिकाणी चित्त ठेवून तुम्ही कितीही प्रकारचे दानधर्म आदी केले तरी देखील व्यर्थ आहे. त्यागानामेव मुक्तानां तर्काद्ये साधारणतः, असं सगळं त्या परमात्मा काही नसतं असं समजून मुक्त लोकांच्या बद्दल, तो जसा आहे तसे मुक्त लोक कसे असतात तसेच तोही असतो. तो तसं होणं म्हणजे मुक्तता आहे इत्यादी गोष्टी जो कोणी चिंतन करतो. अचिंत्य विभवे अभ्यास, त्याचा वैभव किती आहे आपण विचारच करू शकत नाही. तो अशा असंभव असणाऱ्या अशा गोष्टीचं त्या परमात्म्याने निरूपण करणं, परमात्म्यामध्ये आहे असं निरूपण करणं हे देखील चुकीचंच असते. तर सगळं करणं काय आहे, सगळे अयोग्य असणारी गोष्टी आहे. ते मुख्य त्यागो, त्यालाच म्हणतात वासुदेवाला सोडून देणे. वासुदेव परमात्म्याचं चिंतन करून सोडणे किंवा वासुदेव परमात्म्याला अशा रीतीने चिंतन करणे हे देखील एक त्यागच आहे. रमा ब्रह्मादिकानांच तारतम्यानभिज्ञता, रमा ब्रह्म लक्ष्मी देवी ब्रह्मदेव इत्यादिकांच्या मध्ये तारतम्य सरी म्हणजे योग्य रीतीने न जाणून घेणे किंवा त्याच्याबद्दल संशय ठेवून घेणे, त्या परमात्म्यांच्या तत्वामध्ये संशय ठेवून घेणे, जगन मिथ्यात्व देखील जगत हे सगळं मिथ्या आहे असं पाहणे, जगन मिथ्यात्व दर्शन अस्मदेव वासुदेव, ह्याला सगळं वासुदेवाला न जाणे, विचार न करणे म्हणजे त्याला असं न समजणे. तद्भक्तानांच्या निंदनम, एवढंच नाही त्यांच्या भक्ताच्या बद्दल निंदन, त्यांचे भक्त जे असतात ना परमात्मा, त्यांची निंदा करणे. द्वितीय हा दुसऱ्या प्रकारचा त्याग आहे बरं का. विष्णू परमात्म्याचा त्याग दुसऱ्या रीतीचा आहे. निषिद्ध कर्म करणम, आणि निषिद्ध असणाऱ्या अशा कर्माचे आचरण करणे, विहित असणारे जे कर्म आहे ते सोडून देणे, निषिद्ध असणारे कर्म करत राहणे, आणि विहित असणारे जे कर्म आहे की नाही ते कर्म सोडून देणे. विष्णोरेव प्रकीर्तितः, ह्याला देखील विष्णू परमात्म्याला सोडून देणे असंच म्हणतात बरं का. निषिद्ध कर्म करणं विहितस्य च वर्धनम त्याग तृतीय, तिसऱ्या प्रकारचा हा त्याग आहे बरं का. निषिद्ध कर्म करणे, विहित असणारे कर्म सोडून देणे, त्याला देखील परमात्म्याचा त्यागच म्हणतात. अयोग्य पुरुषांच्या ठिकाणी आपण उपदेश घ्यायला जावं आणि केशव इत्यादिकांचं शास्त्र कसं सांगितलं आहे ते विसरून जाणं, ते सोडून देणं, तो क्रम सोडून देणं. उपदेश हा केशवस्य यथा शास्त्रोदित क्रमात, शास्त्रामध्ये सांगितलेल्या क्रमाला अनुसरून न सांगणारा जो कोणी आचार्य असेल त्यांच्याकडून उपदेश घेणं, हे देखील एक प्रकारचा त्यागच आहे. आचार्य असो किंवा वडील असो त्यांच्या ठिकाणी असा उपदेश घेणं देखील चुकीचं आहे. तसंही महाव्रते, आणि त्याचप्रमाणे महाव्रताच्या ठिकाणी आहुत्र इत्यादी यज्ञ याग इत्यादी करतात की नाही, त्याच्यामध्ये
हौत्र कर्मामध्ये उद्गात्र कर्म करत असताना अध्वर्यूचे कर्म करत असताना काय त्यावेळेस ते सगळे वेगळे करणारे आहेत. परमात्मा या ठिकाणी राहून काही करवत नसतो असं समजून घे ना. हा देखील एक प्रकारचा चौथा त्याग आहे. त्यागद्वयात प्रथमात प्राप्यन्ते अनंतम परम. पहिले जे दोन त्याग सांगितले की नाही, नारायण परमात्म्याला सोडून देण्याचे प्रकार प्रक्रिया सांगितली की नाही, तर त्याने अनंतम नावाच्या नरकाला जातो. आणि तिसऱ्या आणि चौथ्या ह्या तिसरा आणि चौथा नावाचा ज्या विष्णू परमात्म्याला सोडून देण्याचा क्रिया आहे की नाही, त्या क्रियेने तुम्ही केलेल्या पूजेच्यामुळे स्वर्गलोक मिळू शकतो एवढंच. जो उपदेश करून सांगितलेलं तत्व आहेत की नाही, त्या तत्वांच्या बद्दल संशय जो कोण मनामध्ये ठेवून घेतो की नाही, तो अनंत नावाच्या नरकाला जातो बर का. अन्यो निरयाय न गच्छती. दुसरे त्याला सोडून बाकीचे जे तिसरे चौथे आहेत की नाही, ते स्वर्गाला जातात किंवा निरयाला जातात. निरय म्हणजे नरकाला जातात. तैव भगवान विष्णू एते दोषे विना यदी. तोच परमात्मा विष्णू परमात्मा या सगळ्या दोषांना सोडून दोष नसताना देखील ज्ञायते. जर जास्त सगळे दोष चार प्रकारचे दोष सांगितले ना त्यागरूपी, हं ते जरी नाही केलं तरी देखील परमात्माला तो सर्वश्रेष्ठ आहे एवढंच जाणलं तरी पुरे. मुक्ती देणारा तोच आहे म्हणून जाणलं तरी पुरे. परमात्मा अनुग्रह करतो त्याच्यावर, त्याच्यामध्ये काहीही शंका ठेवून घेऊ नका. साक्षात नात्र कार्य विचार, तोच मुक्ती देणार आहे. याच्याबद्दल विचार करायला तो नाही. हे ज्ञान नातिपक्वम. जरी तुमचं ज्ञान अतिपक्व झालेलं नसलं तरी देखील सांसारिक रागाने युक्त असणार असलं तरी, आत्मान जरी तुमचं युक्त झालं तरी सदा स्वर्गादी लोकाप्ती. त्यावेळेस तुम्हाला त्या परमात्म्याच्या बद्दलचा श्रेष्ठता तुम्हाला मनामध्ये विचार विचारा किंवा मनातही आलं नसतं तरी देखील केलेल्या चांगल्या कर्मामुळे तुम्हाला स्वर्गादी लोक मिळतात. त्याच्यामध्ये पुन्हा संशय आला, काही काही ठिकाणी संशय येतो ना, संशय आला तर झाला तेही नरकाला कारणभूत होतं, कारणीभूत. आवृत्ती रसकृत दैव. आवृत्ती म्हणजे ह्या संसारामध्ये स्वर्गाला तरी जातो किंवा ह्या संसारामध्ये पुन्हा 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 जन्माला येत राहतो. यावन निसंशय. जोपर्यंत त्याला परमात्म्याच्या बद्दलचा संशय दूर हटत नाही तोपर्यंत तो या लोकामध्ये पुन्हा पुन्हा जन्माला येत राहतो. पुनरावृत्तीहीनंतो तमोंदम मुक्तिरेवच. पुनरावृत्ती नसलेला असा स्थान म्हणजे दोनच आहेत. एक तर अनंत नावाचा नरक आहे, आणि दुसरं म्हणजे फार पुण्य केला असताना परमात्म्याला चांगलं जाणून घेतलं असताना मोक्ष म्हणून गेला. हे दोन्ही तिथे गेलेले, दोन्हीकडे गेलेले येत नसतात बरं का. पूर्वंतो निस्सुखम तत्र. त्यापैकी अनंत नावाचं जे आहे की नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला सुख म्हणून दिसतच नाही. निर्दुःखंच्या अपरम मतम. आणि मुक्ती कशी आहे तर तिथं दुःख म्हणून दिसतच नाही. असे दोन गती आहेत बरं का. एक तर अनंत नावाचं लोक आहे ज्या ठिकाणी गेल्यानंतर परत येत नाही. त्याच्यासाठी काय करावं लागतं, त्या ठिकाणी तुम्हाला काय मिळतं, सुख म्हणून कुठंच थोडं लवमात्र देखील दिसत नाही. आणि दुसरी जी मुक्ती आहे की नाही, मोठी मुक्ती, त्या ठिकाणी मात्र दुःख नावाचं लेशच दिसत नाही. निशेष गुणहीनंच्या पूर्व निर्दोषकम परम. निशेष म्हणजे थोडे देखील न सोडता जितके गुण त्याच्यामध्ये राहून आहेत की नाही, तसे दुर्गुण सगळे त्या ठिकाणी राहत असतात. आणि दुसरं जे आहे की नाही, दोष रहित दोष वर्जित असणार असं सुख आहे ते. विमिश्र गतय संन्याह. आता बाकीचे सगळे आहेत की नाही, वर आणि खाली सोडून मध्ये राहणारे सगळे लटकलेले लोक, ते त्यांना दोन्ही गती मिळते. थोडं खाली जातात, वरही जातात, वरही जातात, खाली येतात, पुन्हा इथे येतात, पुन्हा विमिश्र गतय संन्याह पुनरावृत्ती संयुता. हा पुनरावृत्ती नावाचं त्यांना मिळतं. असुर असोत, देवता असोत, मर्त्य असोत, तर असे योग्य असणारे जे आहेत की नाही, योग्य आहे ते चक्रमा. ज्या ज्या गोष्टीला जे जे योग्य आहेत ते लोक त्या त्या गतीला जातात. म्हणजे तत्र म्हणजे तेषां संकर असती, त्यांच्यामध्ये सांकर्य नसतं. थोडं ह्याच्यात ते मिसळल्यावर काय, ह्याच्यात थोडं ते मिसळल्यावर का असं नसतंय.
तथा योग्य आहे गती, त्यांच्या त्यांच्या कर्माला सर्व योग्य असणारी गती हे त्यांना मिळत जाते. मानुषेषु उत्तम मुक्ती, मनुष्य लोकांमध्ये जे काही उत्तम मनुष्य असतात की नाही, उत्तम दर्जाचे मनुष्य लोक असतात की नाही, ते मुक्तीला जातात. अधम लोक जे आहेत की नाही कुठं जातात, निरयाला नरकाला जातात. आपनुवंती मनुष्येषु मध्यमाः, आणि मनुष्य लोकांमध्ये जे मध्यम लोक असतात की नाही ते मात्र संसारातच भटकत राहतात. श्रुती भागिना म्हणजे संसाराला प्राप्त करून घेणारे होतात. हा नियम आहे. या नियमाला कोणीही सोडून जाऊ शकत नाही. हा नियम कोणीही सोडू शकत नाही. अन्यथा त्याच्यामध्ये कधीही विरुद्ध विरोध कधीही येत नाही. अच्छिद्रत्व यथा भवेत, ज्याप्रमाणे छिद्र नसलेलं एखादी वस्तू असते की नाही त्याप्रमाणे आपली गती असते. दोष दोषाच्या बद्दल असो किंवा गुणांच्या बद्दल, दोन्ही गोष्टी दैत्य आणि सुर या दोघांच्या मध्ये असतातच. सगळे दोष दैत्यांच्या मध्ये असतात आणि गुण सगळे चांगले गुण जे आहेत सुरांच्या मध्ये, देवतांच्या मध्ये. त्या त्या योग्यतेला अनुसरून स्वाम स्वाम करीम समायंती, त्या त्या गतीला ते प्राप्त करून घेतात. आणि जोपर्यंत त्याला त्यांच्या त्यांच्या गती प्राप्त होत नाही तोपर्यंत ते संसार भागी होतात. तोपर्यंत संसारात गुरफडत राहतात, फिरत राहतात. अच्छिद्रत्व नैव सर्वैः कदाचित प्राप्यते यथा, कोणत्याही प्रकारचा छिद्र नसलेला पापाचा छेद कुठं फिरायला प्रवेश, पापाला असो किंवा पुण्याला असो, ज्या ठिकाणी प्रवेश करायला जागाच नसतीये तोपर्यंत त्याला त्याची जी गती प्राप्त होईल तीच गती प्राप्त होते. सृष्टी स्थिती दयादीन नोच्छेद तेन कुत, सृष्टी असो, स्थिती पालन असो किंवा लय असो, त्यांचा उच्छेद कधी होत नाही, हे कधीही सुटत नाही, सगळ्यांना लागू होतात. म्हणून तस्मात दोषान प्रहायैव, म्हणून दोषयुक्त असणाऱ्या अशा गोष्टी सगळे सोडावे आणि विष्णू परमात्मा सर्वोत्तम आहे असं जाणार. ज्यानी तेन मुक्ती ही स्यात्, त्यामुळेच मुक्ती मिळते. अपरोक्ष दृशे हे, त्यामुळेच आपल्याला अपरोक्ष ज्ञान प्राप्त होतं आणि त्या अपरोक्ष ज्ञानामध्ये परमात्माचा अनुग्रह प्राप्त होतो आणि परमात्माच्या अनुग्रहाच्या द्वारे मोक्ष होतो. हा नियम आहे. दुसऱ्या मध्वाचार्याने भाष्यामध्ये सांगून दिले. श्रेष्ठायम शरीर प्रज्ञात्मा यश्चासावादित्ये एकमेतदित्यवोचाम ओ यत्र विहीयेते चंद्रमा चंद्रमा इवादित्यो दृश्यते न रश्मयः प्रादुर्भवन्ति लोहिनी ज्योर्भवति यथा ज्येष्ठाः यस्तः पायो काककुला काककुलाय गन्धिकम् अस्य शिरो वायते संपरेतोऽस्यात्मा संपरेतो अस्यात्मा। मेल्यानंतर संपरेतोऽस्यात्मा न चिरमोजीष्यतीति विद्यात् यत्करणीयं मन्येत तत्कुर्वीत यदन्ति यच्चतुर्के इति सप्तपेत् आदित्प्रत्नस्य रेतसो इत्येका आदित्प्रत्नस्य रेतसो मध्ये ऋचा आहे. तत्र ब्रह्मा पवमाने ते षट, ब्रह्मा पवमान अशा प्रकारचे 6 प्रकारचे गोष्टी म्हणजे आहेत. उद्वयं तमसस्पदी म्हणून या मंत्रामध्ये सांगितलं. तदंती चतुर्के हा एक मंत्र आहे. उद्वयं तमसस्पदी म्हणून दुसरा मंत्र. त्या मंत्रांचे अर्थ जाणून घ्यावे इत्यादी कथा. ते कसे जाणून घ्यावे त्या गोष्टी उपनिषदात सांगितलेले भाष्यामध्ये आचार्य उद्याच्या काळी संकतील. आणि ह्या उपनिषदाचा अर्थ देखील तुम्हाला उद्या उद्या परवा 2 दिवस काही होणार नाही. उद्या परवा 2 दिवस मी नाही आहे. उद्या एक षष्टी पूर्ती जयंती आहे काय, आणि परवा फार झालं तर उद्या एक दिवस हे उपनिषद सांगू शकतो, पण की काही नाही आहे. त्रयोदशीला घेऊया. एकादशी द्वादशी त्रयोदशी मी उद्या इथं घरात षष्टीपूर्ती शांती आहे एकाची. परवाच्या दिवशी जे आहे तिकडं
बेंगळूरला जाणार आहे. मुकुंदा, नंदूर, वैजयंती आहेत त्यावेळी मावशी माहिती आहे तुम्हाला? वैजयंती आहेत त्यावेळी तिचे यजमान गेलेले आहे, ते 10वा दिवस परवाच्या दिवशी. तर तिथं जावं लागेल. त्याकरता आपण 30 तारखेला घेऊ शकतो. 30 तारखेला एकादशी आहे, त्या दिवशी घेऊया. हा जरा 30 तारखेला शंका समाधान घ्या, मला थोडासा विषय देखील ते उपनिषदाचा अर्थ एक सांग. हं? ओके ना? ठीक श्रीकृष्ण आहे. प्रणमस्तु हरे. हरे राम. हरियंग नमस्कार.